मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या अपडेटमध्ये आपण पंडित दीनदयाळ उपाध्याय भरती मेळाव्याबाबत बोलणार आहोत, म्हणजे जॉब आणि बिझनेस अपडेट यामध्ये असणार आहेत। महाराष्ट्र शासनामार्फत सदर भरती मेळावा आयोजित केलेला आहे। यामध्ये स्वयंरोजगाराच्या सुद्धा संधी असणार आहेत आणि त्याबद्दल योजना कोणत्या आहेत त्याचीही माहिती दिली जाणार आहे, ती सुद्धा कमिशनरेट ऑफ स्किल डेव्हलपमेंट एम्प्लॉयमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र शासनाकडून। तर यामध्ये SSC HSC ITI डिप्लोमा डिग्री ग्रॅज्युएट अदर विद्यार्थी भाग घेऊ शकतात, ज्यांचं क्वालिफिकेशन वाईज त्या ठिकाणी निवड होणार आहे। तर सगळ्यांना याबाबत अपडेट देत आहे। तर डिटेल अपडेटकडे आपण जाऊ, तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील। तर मित्रांनो, इथे महाराष्ट्र शासनामार्फत म्हणजे कौशल्य विकास उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, आजचं जर तुम्ही नोटिफिकेशन बघितलं तर यामध्ये परिपत्रकामध्ये 28/4 म्हणजे 28 एप्रिल रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याबाबत पत्र आहे। तर यामध्ये सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मुंबई शहर यांचे पत्र आपण बघत आहोत। तर यामध्ये उपरोक्त विषयास अनुसरून सर्वांना कळवण्यात आलेले आहे की सोबत जोडलेल्या म्हणजे पत्र जे आहे त्याच्यामध्ये अवलंबन करून मुंबई शहर व जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी कार्यालय मुंबई शहर यांच्या संयुक्त विद्यमाने म्हणजे ITI जिल्हा कौशल्य विकास मुंबई आणि उपनगर यांच्या संयुक्त विद्यमाने 28 एप्रिल 2026 रोजी आता कोणत्या ठिकाणी असणार तर वीर सावरकर मार्ग आगर बाजार जवळ दादर वेस्ट मुंबई 28 येथे, म्हणजे यामध्ये ITI जी आहे दादर ITI त्यामध्येच सदर मेळावा आयोजित केलेला आहे। सकाळी 9:30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सदर रोजगार मेळाव्याचे आयोजन केलेले आहे। सदर मेळाव्यामध्ये महामंडळातील शासनाच्या विविध सवलतीच्या कर्जाची माहिती देणार आहे, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला स्वयंरोजगाराच्या संधी कोणकोणत्या असणार याबाबत माहिती दिली जाणार आहे। तसेच मुंबईतील नामांकित कंपन्या सुद्धा त्यांच्या रिक्त पदांसह म्हणजे ज्या काही वॅकन्सीज आहेत त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आणि प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपलब्ध म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे। सोबत 5 ते 6 रेझ्यूम तुम्हाला ठेवायचे आहेत, कारण भरपूर कंपन्या त्या ठिकाणी असणार आहे। तर अशा रोजगार मेळाव्यांसाठी जे काही विद्यार्थी इच्छुक आहेत, म्हणजे आजी विद्यार्थी असेल माजी विद्यार्थी असेल, तर ते या ठिकाणी सदर मेळाव्याचा लाभ घेऊ शकतात, असं एक परिपत्रक निघालेलं आहे। तर हे नेहमी आपल्या वेबसाईटवर असतं। तर यामध्ये वेबसाईट आहे rozgar.mahaswayam, यामध्ये कमिशनरेट ऑफ स्किल डेव्हलपमेंट एम्प्लॉयमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप, तर या वेबसाईटवर सदर मेळावे आयोजित केले असतात, त्याची डिटेल आता इथे जर बघितलं आपण फोर्थ कमिंग पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर, तर इथे तुम्हाला डिटेल टाकायची आहे। तर व्ह्यू ऑलमध्ये गेल्यानंतर आता इथे मुंबई सिटी आपण सिलेक्ट केलं आहे। तुमच्या जवळपासचा मेळावा बघण्यासाठी आता मी इथे मुंबई सिटी सिलेक्ट केल्यामुळे सर्चमध्ये बघा पंडित दीनदयाळ उपाध्याय 28 तारीख दाखवली जाते आहे आणि मुंबई सिटीमध्ये इथे तुम्हाला दिसणार आहे गव्हर्नमेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे ITI गव्हर्नमेंट दादर, या ठिकाणी सदर मेळावा असणार आहे। तर ज्यांना जॉबची गरज आहे त्यांनी या मेळाव्याला जायला हरकत नाही। आता याच्यामध्ये तुम्हाला डिटेल वेकन्सीज वगैरे त्याच दिवशी तुम्हाला प्रत्यक्ष मेळाव्यामध्ये दिसणार आहेत। जर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। या वेबसाईटवर तुम्हाला नेहमीच रजिस्ट्रेशन कसं करायचं इतर माहिती या वेबसाईटवर येत असते। त्याचबरोबर महाराष्ट्र इंटरनॅशनल म्हणजे यामध्ये टॅब आहे, यामध्ये तुम्हाला आउट ऑफ इंडियाचे जॉबसुद्धा अपडेट येत असतात। तर सदर वेबसाईटला सुद्धा रजिस्ट्रेशन करून ठेवा आणि जर काही तुम्हाला डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत। धन्यवाद।